बुद्धीची देवता गणरायाचं आज आगमन. गणेश चतुर्थी. मित्रांनो, 10 दिवस मस्त आनंदाचे घरोघरी एक मोठा सणच जणू. आणि मग यामध्ये 3 दिवस गौरी पण त्यांनाही पूजलं जातं. 3 दिवसानंतर गौरी विसर्जित होतात. गणेश चतुर्थीचा हा एक अनमोल दिवस, आपल्या हिंदू धर्मातला महत्त्वाचा दिवस. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या दिवसाच्या भरभरून आपणा सर्वांना शुभेच्छा. मोदकाचा नैवेद्य आणि 10 दिवस घरामध्ये या गणरायाची छानपैकी सेवा व्हावी प्रत्येकाच्या हातून, असं प्रत्येक घराला वाटतं. मग अनेक मंडळंसुद्धा स्थापित होत गेली आणि भव्य प्रमाणात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आज शेकडो वर्षानंतर सुद्धा अव्याहतपणे चालू आहे. आणि एक प्रकारचा आनंद सोहळाच असतो ना. घराघरात जन्माला आलेल्या कलाकारांना या गणेशाची कृपा तर झालेलीच असते. कलेची देवता म्हणतात याला, बुद्धीची देवता म्हणतात. आणि म्हणूनच हा गणरायाचा जो सण आहे, हे 10 दिवस सगळ्या कलाकारांना सुद्धा खूपच आनंददायी दिवस. आता आपल्या महाराष्ट्रात कोकणामध्ये जास्त कामधंदे नसल्यामुळं निसर्ग संपदा मोठ्या प्रमाणात, पण त्या कोकणच्या माणसाला पोट भरण्यासाठी आपल्या या मुंबापुरी, पुणे, हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी नोकरीसाठी यावंच लागतं. पण गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाचा हा 10 दिवसांचा सण म्हणजे त्यांचा अगदी नाजूक धागा. निघतात हे सगळे चाकरमानी मग आपल्या कोकणाकडे. मग प्रशासनसुद्धा त्यांची व्यवस्था करण्यासाठी धडपडत असतं. स्पेशल ट्रेन चालू केल्या जातात आणि हा अत्यंत प्रेमाने गणेशोत्सव साजरा करणारा आपला हा कोकण रहिवासी आपल्या घराकडे जाण्यास आतुर असतो. पोहोचली सगळी मंडळी आपापल्या गावाकडं आणि त्यांचा आजपासून उत्सव सुरू. 10 दिवस अनंत ठिकाणी तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे कलाविष्कार पण पाहायला मिळतात. कलाकारांसाठी ही एक पर्वणीच असते. या गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्री, हे तर आपले हिंदू धर्मियांचे सर्वात मोठे सण. चला हा आनंदाने साजरा करा. एकमेकांशी प्रेमाने वागूयात. आणि घरोघरी हा आनंदोत्सव आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाने एकमेकांसाठी थोडासा सहभाग नोंदवला, एकमेकांना मनःपूर्वक अगदी हसतमुखाने शुभेच्छा दिल्या, तर मग हा गणेशोत्सव प्रत्येकाचाच आनंदात जाईल. आणि हो, गणेशापुढे रोषणाई करताना आपण सर्वांनी एक भान ठेवायचं आहे. सरकारने स्कीम चालू केली आहे. शिधा वाटप रेशन दुकानामधून 100 रुपयामध्ये साधारण 1 किलो चणा डाळ, 1 किलो रवा, 1 लिटर सोयाबीनचं तेल आणि 1 किलो साखर, असा काहीतरी शिधा गरिबांसाठी सुरू केला आहे. शासन तर नक्कीच धडपडत असतं. आपल्या प्रशासनाच्या तिजोरीमधनं सगळ्यांसाठी, वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी अनेक प्रकारच्या या योजना सरकार नक्कीच राबवत असतं. पण तुम्ही आम्ही 10 दिवस घरामध्ये गोडधोड जेव्हा खातो, आपल्या बाप्पाच्या समोर जेव्हा रोषणाई करतो, वारेमाप खर्च करतो, कधीकधी बाप्पाच्या आगमनाप्रित्यर्थ घरामध्ये एखादी नवीन वस्तू येते, एखादी गाडी घेतो, काही घरांमध्ये 4 व्हीलर घेण्याचा हा योग जुळवून आणला जातो. आनंद नक्कीच मनवायचा आहे, पण
आपल्या बाप्पासमोर रोषणाई करताना समाजामध्ये कुठे जर अंधार होत असेल, दिसत असेल आपल्या डोळ्यांना, तर त्या अंधारात सुद्धा एखादी पणती लावण्याचं आपल्या या मनात नक्की आलं पाहिजे. तरच आपण त्या बुद्धीच्या देवतेला पूजतो आणि काहीतरी बुद्धी तो बाप्पासुद्धा आपल्याला देतो, हे सिद्ध होत राहील. आशा करतो मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या या मंगलमय सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देताना हा एक छोटासा सल्ला तुम्ही नक्कीच मनावर घ्याल आणि खरंच जिथं अंधार आहे तिथं शासनाचा शिधासुद्धा जिथं अपुरा पडतो किंवा मिळतच नाही ज्यांना, अशा ठिकाणी चला थोडासा उजेड निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जर कोणतेही प्रयत्न केले ना, तर कोणतीही गोष्ट या पृथ्वीवर अशक्य अशी नाहीच नाही, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा या बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा आणि 10 दिवस मस्त हसत खेळत आपल्या नातेवाईकांच्या सोबत, मित्रांच्या सोबत हा सण आपण साजरा करावा, याच आपल्याला मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा.